नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश बोबडे डिझायर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, डेली मॅथ बूस्टर क्रमांक 26 मध्ये आज आपण बघणार आहोत लहान मोठी संख्या बनवणे भाग 1. मग यामध्ये काय असतं मित्रांनो, आपल्याला काही अंक दिलेले असतात आणि या दिलेल्या अंकांपासून आपल्याला लहान मोठी संख्या बनवावी लागते. मग आपण बघूया ऍक्च्युली प्रश्न कसा आहे. तर बघा मित्रांनो, प्रश्न आहे 7528 हे अंक किमान एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या, 4 अंकी समसंख्या, विषम संख्या, लहानात लहान 4 अंकी संख्या, समसंख्या, विषम संख्या, असे वेगवेगळे प्रश्न मी तुमच्यासाठी घेतलेले. मग आपण पहिले हा कन्सेप्ट क्लिअर करूया की जे काही अंक आपल्याला दिलेले असतात त्या अंकांपासून जर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे तर त्या अंकांचा आपल्याला उतरता क्रम द्यावा लागतो, उतरता क्रम मांडावा लागतो. आणि जर आपल्याला त्या अंकांपासून लहानात लहान संख्या बनवायची असेल तर त्या अंकांचा आपण चढता क्रम मांडला पाहिजे. मग असं केल्याने आपल्याला मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या मिळून जाते. पण सम विषम साठी आपल्याला त्यामध्ये थोडासा बदल करावा लागतो. तो कसा ते आपण उदाहरणाने समजून घेऊया. आपल्या समोर अंक आहेत मित्रांनो 7528 आणि हे अंक किमान एकदा वापरून सगळ्यात पहिले आपल्याला शोधायची आहे मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या. मग मोठ्यात मोठी संख्या शोधायची आहे, अंकांचा उतरता क्रम मांडूया. सर्वात मोठा जो अंक आहे तो आहे 8, यानंतर 7, त्यानंतर मित्रांनो 5 आणि 2 म्हणजेच 8752 ही असेल या 4 अंकांपासून तयार झालेली मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या. पुढे आपल्याला शोधायची आहे मोठ्यात मोठी 4 अंकी समसंख्या. जी मोठ्यात मोठी संख्या बनलेली आहे तीच सम आहे, त्यामुळे 8752 हेच आपलं याचं उत्तर येईल. तिसरा प्रश्न आहे मोठ्यात मोठी 4 अंकी विषम संख्या. मित्रांनो, जी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या बनली ती स्वतः तर विषम नाहीये. मग आता काय करावं लागेल विषम संख्या शोधण्यासाठी, तर उजवीकडून विषम अंकांचा शोध सुरू करायचा. उजवीकडचा आपला पहिला जो अंक होता एकक स्थानचा तो तर सम होता, 2 होता. मग त्याच्या डावीकडे बघायचं, म्हणजेच दशक स्थानी बघायचं, शतक स्थानी बघायचं. जो सर्वात पहिले आपल्याला पाहिजे तो अंक मिळेल, म्हणजे इथं आपल्याला विषम पाहिजे, त्याला उचलायचं आणि शेवटीला टाकायचं. म्हणजे आपण बघतोय मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या ही 8752 आहे, मात्र आपल्याला विषम पाहिजे होती. मग उजवीकडून मी बघतोय तर मला 5 ही अंक विषम मिळतो, मग याला उचलून मी शेवटी टाकणार, म्हणजे 8725 ही झाली मोठ्यात मोठी 4 अंकी विषम संख्या यांच्यापासून. आता बघूया या दिलेल्या अंकांपासून तयार होणारी लहानात लहान 4 अंकी संख्या. मग लहानात लहान संख्या बनवण्यासाठी आपल्याला चढता क्रम मांडायचा असतो अंकांचा. मग सर्वात लहान जो अंक आहे तो आहे 2, त्यानंतर 5, नंतर 7 आणि शेवटी आहे 8. 2578 ही आहे या दिलेल्या अंकांपासून बनणारी लहानात लहान 4 अंकी संख्या. पुढे आपल्याला प्रश्न आहे लहानात लहान 4 अंकी समसंख्या. जी लहानात लहान संख्या बनली ती स्वतःच सम आहे, त्यामुळे तेच याचं उत्तर येईल 2578. आणि पुढे आपल्याला पाहिजे लहानात लहान 4 अंकी विषम संख्या. जी लहानात लहान संख्या बनली ती स्वतः विषम नाही, मग शोध सुरू करायचा कशाचा, विषम अंकांचा. बरोबर, उजवीकडून आपण बघतोय तर एकक स्थानचा म्हणजे पहिला जो अंक आहे तो सम आहे, दुसरा दशक स्थानचा अंक आपल्याला जो मिळतोय तो विषम आहे. त्याला उचलून कुठे टाकणार तुम्ही, शेवटीला टाकणार. 2587 ही असेल लहानात लहान 4 अंकी विषम संख्या या 4 अंकांचा वापर करून. इथे मित्रांनो आपल्याला कन्सेप्ट आता बऱ्यापैकी क्लिअर झाला, परंतु यावरती असा एवढा मोठा तर प्रश्न नसणार की 6 संख्या शोधा, कुठला तरी एकच असेल. मग कशा प्रकारचा प्रश्न असू शकतो याचा आपण डेमो बघूया. प्रश्न असा असतो मित्रांनो 791 हे अंक किमान एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या आणि लहानात लहान 3 अंकी संख्या यांची बेरीज किती. मग आता दिलेल्या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या बघा मित्रांनो कोणती असेल, ती असेल 971 म्हणजेच 971. आणि लहानात लहान जी संख्या असेल 3 अंकी यांच्यापासून तयार होणारी ती असेल 179 म्हणजेच 179. आपल्याला प्रश्नामध्ये या दोघांची बेरीज विचारली, मग आपण यांची बेरीज करूया. 9 आणि 1 10, तर 0 असेल, हातचा गेला 1. 7 आणि 7 14 आणि 1 15, पुन्हा हातचा 1. 9 आणि 2 मित्रांनो 11. 1150 हे येईल मित्रांनो आपलं या प्रश्नाचं उत्तर. बघूया अजून एक प्रश्न. 1 2 3 4 5 हे अंक किमान एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्यातील फरक किती. मग यामध्ये आपल्याला फरक शोधायचा आहे.
मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या जी असेल या दिलेल्या अंकांपासून ती असेल मित्रांनो 54321 म्हणजेच 54,321 आणि लहानात लहान 5 अंकी संख्या असेल या दिलेल्या अंकांपासून बनलेली ती असेल 1 2 3 4 5 म्हणजेच 12,345. आता यांच्यातील आपल्याला फरक विचारलेला आहे तर आपल्याला दोघांची वजाबाकी करावी लागेल. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागेल. 1 मधून 5 वजा होत नाही, हातच्या घ्या. 11 मधून 5 गेले 6, घेतलेला हातच्या इथे परत केला. 2 मधून 5 वजा होणार नाही, पुन्हा हातच्या. 12 मधून 5 गेले 7, घेतलेला हातच्या पुन्हा परत केला. 3 मधून 4 वजा होणार नाही, हातच्या. 13 मधून 4 गेले 9, घेतलेला हातच्या पुन्हा परत केला. 4 मधून 3 गेले 1, आता 5 मधून 1 गेले 4. 41,976 हे असेल मित्रांनो तुमचं या प्रश्नाचं उत्तर. 5 अंकी मोठी आणि 5 अंकी लहान संख्या यांच्यातील फरक. तर मला असं वाटतंय की लहान मोठी संख्या बनवणे हा घटक आता तुम्हाला जमेलच. जेवढे प्रश्न आपण बघितले त्यावर आधारित 2 प्रश्न मी तुम्हाला सोडवण्यासाठी देतो. या प्रश्नांची उत्तरं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. मित्रांनो, लहान मोठी संख्या बनवणे यामध्ये जर 0 हा अंक आला तर काय गडबड होऊ शकते? लहान संख्या वेगळी होईल की मोठी संख्या वेगळी होईल? जाणून घेऊया याच्याच पुढच्या भागामध्ये. पुढचा भाग कधी येईल हे जाणवायचं असेल तर डिझायर अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. यानंतर याच्या अगोदरचं लेक्चर जर तुम्ही बघितलं नसेल तर त्याची लिंक तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. हे अगोदरचं लेक्चर आहे ते बघून घ्या. सोबतच आतापर्यंतचे डेली मॅथ बूस्टर सगळे तुम्हाला एकत्रित या प्लेलिस्ट मध्ये मिळेल आणि इथून पुढचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर तुमच्या काही सूचना असतील, काही सजेशन असतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. जर यामध्ये 0 आला तर काय गडबड होईल.